पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आय येते का डबे पोचवून? वय नीट जा। कवे अगं अशा अवस्थेत एवढं चालत कशाला आलीस? मला कॉल केला असतास की मी आले असते। अगं कुठं असं कोसभर चालायचं आहे? जवळच राहते की। आणि तू येऊन काय करणार आहेस? आणि मी तुला नाही राधा अक्काला भेटायला आले। आयाकडे काय काम काढलंस ग? म्हणजे काम काढल्यावरच भेटायला यायचं असं आहे का तुमच्यात? आय प्रेग्नंट आहेस त्याचा गैरफायदा घेऊन टोमणे मारू नकोस, नाही तर दिन एक ठेवून। अगं काही काम नव्हतं ग, असंच वाटलं राधा अक्काला भेटावं। तिला भेटले ना मला असं वाटतं की मी माझ्या आईला भेटले। एकदम भारी वाटतं। ये आया, आया बघ तुला भेटाय कोण आलंय। अगं तू कधी आलीस? मी कालच आले। ये बस, सावकाश बस। बाहेरी गेलतीस ना? हो गेलते, पण माझ्या सासूबाईंनी मला परत बोलून घेतलं। म्हटल्या की बाळाला जन्म इथंच दे। चांगलाय। कविता ताई, अगं तू कवा आलीस? हे बघ आता तुझ्या सासूच्या भाषणाचाच व्हिडिओ बघायला बघ। नंदाताई म्हणता येत नाही वय सासूचं काय? हा तेच ते। हे बघ भारतीय स्त्री खरंच स्वतंत्र आहे का, की अजून तिला पुरुषांच्या मताने जगावं लागतंय? आपल्या कित्येक गावांमध्ये घरांमध्ये छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूण हत्या होतीये का? सांगा का? आजची स्त्री पुरुषापेक्षा कमी आहे का हो? कमी आहे? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करते, नाव कमावते। स्त्रियांना मान मिळावा म्हणून स्त्रियांनीच आता लढायला पाहिजे आणि स्त्रियांनी सपोर्ट करायला पाहिजे एकमेकांनी। मुलगाच पाहिजे हा सोच आता चालणार नाही आणि आपण चालू द्यायचा नाही। या जगात येणाऱ्या मुलींचं स्वागत हे व्हायलाच पाहिजे। खरंच आहे, नंदाताई एकदम बरोबर बोलल्या। बायकांचे मुद्दे त्या कायम मांडत असतात। बायकांनी किंमत मिळावी म्हणून त्यांचं काम कायम चालू असतंय। आता हेच बघा ना, हिला माहेरून बोलवून घेतलं, आता ही तर त्या तिची स्वतः काळजी घेते। त्यासनी काय वाटलं सर का आपली सून आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे। खरंच सासूच्या बाबतीत तू लयच भाग्यवान आहेस बघ। मी बी काय बोलत राहिले, थांब तुझ्यासाठी छान सरबत करून आणते। कवे सगळं ठीक आहे ना? हो हो ठीक आहे सगळं। नक्की ना? जाऊ दे सोड ना, नंतर कधीतरी सांगेल। बरं मला सांग, पोटात बाळ असल्यावर कसं वाटतंय ग? तुला बी होईल ना तेव्हा समजेल की। आणि विजय काळजी घेतोय का नाही तुझी? वय ते घेतात काळजी। शांत मावशी, हळूहळू। अगं कशी आहेस तू? आम्ही काय सांगायचं बाई, तू सांग कशी आहेस? मी मस्त आहे।
बसून पी. राधा अक्का, ही कविता आपल्या दीदीच्या वयाची ना? व्हय. तिचं लग्न होऊन आता तिला पोरबी होणार आहे आणि आपल्याकडं अजून तायडीच्याच लग्नाचा पत्ता नाही. मावशे, होईल की ग तायडीचं लग्न? प्रत्येक येळी विषय काढलाच पाहिजे का? तुमच्या गप्पा चालू द्या, मी डबे पोचवून येते. आपण भेटू नंतर, बोलू आपण. बाय. बाय. राधा अक्का, अगं बस की तू इथं. व्हय. राधा अक्का, अगं तुझ्याशी बोलून आणि भेटून मला खूप बरं वाटतंय बघ. अगं व्हय, पण म्हणून असं उन्हाचं यायचं नाही. जेव्हा भेटावं वाटेल तेव्हा सांगत जा, येऊन जाईल. होय. आता काळजी घ्यायला हवी म्हणून सांगितलं. काळजी घ्यायला तुम्ही समजे आहेत की. आम्ही हावतच ग, पण म्हणून तू निष्काळजी राहून चालतंय असं नाही ना. योगे, ह्यो मोरावळा तुझ्यासाठी रोज खात जा, बाळासाठी चांगला असतोय. आणि मग एकदा बाळ झालं की मग डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू देईन. राधा अक्का, अगं त्याला येळ आहे अजून. 10-15 दिवस तरी आहेत. वय वय, ते कवा असं बघता बघता निघून जातील समजणार पण नाही. तुम्ही बसा गप्पा मारत. हा, म्या जाते. गिऱ्हाईक यायची बी वेळ झाली या. वय, काळजी घे. ये तू निघ, तुला पिशवी देते. तायडे, मग अशी चुकलं माझं. ते तुझ्या लग्नाबद्दल तुझं काही चुकलं नाही. तू खरं तेच बोललीस. आज नशीबच तसं आहे. तायडे, अगं छान झालीच पंचर. तुला बी ना नको तवा रुसायचं असतंय. इथं कुठं जवळपास सायकल दुरुस्तीचं दुकान बी नाही. आता तंगड्या तोडतच जावं लागतंय. चल. ही ताबड्या, अरे काल वहिनी गॅरेज मध्ये आलती, लय मजा आलती की नाही? हा? ए, अरे ते डिस्टर्ब करणारे विषय काढू नका रे. तो तिशय इथे यायलाय. हा, तांबड्या राजा, आरती बघ, वहिनी आली बघ. कुठं? आयो आयो, ती बघ आली बघ. तुमच्या तर आयो, मस्करी करता वय यायला. अरे काय दाद्या, वहिनी रोज रोज थोडी गॅरेज वर येणार. हा, अरे तू एवढा उतावळा असून तिकडे भुईगावला भेटायला जात नाही, त्या कशाला येतात? होय, तुझ्या तर काम काम करू का नको? रे हा, काम करू नको. हा, आधी मम्मीने दिलेली सगळी काम संपवायला लागतील. हा 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 म्हणते. आता तुमचं डोसकं काम देईल. आयो तांबड्या बघ की ना. आणि आपलं काम हे नाही, वसुलीच आहे. करा ते. जाऊ दे, चला भुईगावला जाऊ. हा, हे चले. ए, कुठं? कपडे तर बाजला. चल, चल.
यो ठसक्या एरवी तर बाईक वरनं जीप मधनं बिनकामाच्या फेऱ्या मारत असतोय. नको तेव्हा लिफ्ट देत असतोय. आज माझ्या संग सायकलला लिफ्टची गरज आहे. कुठं गेलाय काय माहित. काय बघालस? कुणी येणार आहे का? अगं अस्मीची वाट बघायला. अजून कशी आली नाही ती? कुठे जाणार बी नव्हती. अगं येता येता कविताकडे गेली असेल. आणि आली बघ. काय ग एवढी काय जमालेस? अगं सायकल पंक्चर झाली. मग चालत चालत जाऊन डबे पोचवले. आणि आता येता येता नाक्यावर पंक्चर काढलं बघ. अगं मग आधी पंक्चर काढायचं नाही का? अरे वय की माझ्या लक्षातच नाही आलं. तरी किती सायकलवाले मला म्हणत होते पंक्चर काढून देतो म्हणून. म्हणलं नको, मी मस्त उन्हात चालत जाऊन डबे पोचवणार आणि लई लांब जाऊनच पंक्चर काढणार. चल आयो चल आता. मुन्नू, ए मुन्नू, मुन्नू, ए मुन्नू. आई मुन्नू कुठे गेली? अगं ती विकी बरोबर बाहेर गेल्या. बिचारी कामच करत असत्या. वय लई काम करते ना ती. खानावळीतलं 2 वेळेचं जेवण करत्या, धुनी भांडी करत्या, डबे पोचवाय बी जात्या. लई काम करत्या बघ. असू दे. जेवढं करत्या तेवढं बी लयच आहे तिच्या मनानं. आता मी मस्त पैकी झोपणार आहे. उन्हानं डोळे रखरख आलेत. झोप. हा सोहम बोल. हा ओके ओके. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही. आता लगेच टाईप करून देते बघ. हा बाय. काय ग झोपणार होतीस ना? अगं भाई पुढच्या आठवड्यात द्यायचं एक काम होतं. ते उद्या द्यायला लागणार आहे. किती बी उशीर झाला तरी आजच सगळं टाईप करून पाठवायला पाहिजे. काम संपायला रात्री उशीर होईल असं दिसतंय. मग टाईप करून झाल्यावर रात्री उशिरा जाणार आहेस तू द्यायला? नाही नाही मेल पाठवणार. सोम प्रिंट आउट काढून घेईल की. आज संध्याकाळी कविताकडे जायचं असं म्हणत होते, पण असो. आज संध्याकाळी तू खानावळीत नको येऊ. आम्ही करतो सगळं. तू आधी तुझं काम संपव. येस बॉस. मला टायपिंग येत असतं तर मी बी अस्मीला मदत केली असती. तायडे
अगं अशी काय बघायलास? काय नाही. तुला चहा देऊ? तू घेणार असशील तर चालत. आणते मी. तायडे, अगं मी उचललं असतं की. अगं एवढी तरी मदत करू दे की मला. मी आता उठणारच होते. तोंडावर जरा पाणी मारायचंय. दे इकडं. या लाईटला काय झालंय? या लाईटचं काय चाललंय? काय माहित काय झालंय, पण सकाळपासून 3-4 वेळा असं झालंय. म्हणून मेणबत्ती शोधत होते. खानावळीत पण प्रत्येक टेबलावर एक मेणबत्ती ठेवा. उगाच लोकांचा खोंबा नको. होय. अस्मे, अगं अजून झालं नाही होय तुझं? झालं. यो मेल पाठवलं की झालंच. आणि यो गेला. कोण गेला? अगं आय, मेल गेला माझा. काम संपलं. झोप माता. आणि काय ग तुमची ही भाषा? मेल, डिलीट, सेव. मुन्नू इथंच झोपली की. थांब तिला घेऊन जाते. अगं नको, झोपू दे तिला. आज मी तुझ्याबरोबर आज झोपते. चल चल. एवढ्या रात्री कोण असेल? थांब मी बघते. अस्मे, कोण आहे? मी विजय. सॉरी, एवढ्या रात्री त्रास द्यायला, पण अचानक कविताच्या पोटात दुखायला लागले. अरे देवा. तिला त्रास व्हायला लागले. आई कोल्हापूरला गेल्या आणि तेव्हापासून कविता सारखं तुमचंच नाव घ्यायला राधा. तिनेच तुम्हाला बोलवायला पाठवलंय. तुम्ही आलात तर. थांब थांब, आलो मी. देवी, सगळं ठीक कर बाय. आय, मी बी येते तुझ्या संग. बाय चल. तायडे, आम्ही जाऊन येतो. तुम्ही नीट राहा. मुन्नूकडे बघ. तायडे, आमच्या दोघींपैकी कोणाचा आवाज आला नाही तर दार उघडायचं नाही. वय, पण तुम्ही दोघी लवकर या. वय, दार नीट लावून घे. अगं आता ती बॅग कशाला घेतेस? अगं असू दे, काय लागलं बिगलं तर. चल. तायडे येतोय, नीट राहा. कडी लावून घे नीट. या लाईटीला बी आज काय दाढ भरले काय माहित. अर्चे, नाही घाबरायचं. हा, हाय, नाही घाबरत.
हसमी नाही घाबरत. हसमीपेक्षा तू मोठी आहे पण तू घाबरत्या. छे, अजिबात नाही. घाबरण्यासारखं काही झालंच नाहीये. अरे सावकाश चाल ग.